हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मे 2016चा सेट एक्झामचा पेपर तिसरा बघत आहोत, पॉलिटिकल सायन्सचा. सुरू करू. कोणत्या विचारवंताने मूल्ययुक्त राजकीय सिद्धांताच्या पुनरुज्जीवनास चालना दिलेली आहे? जॉन रॉल्स. जॉन रॉल्स. मूल्ययुक्त राजकीय सिद्धांताचा पुनरुज्जीवन, जॉन रॉल्स. सामाजिक कराराच्या उदारमतवादी सिद्धांत कशावर भर देतो? वचनवर भर देतो. सामाजिक कराराचा उदारमतवादी सिद्धांत वचनावर भर देतो. कोणती विधाने बरोबर आहेत? BCD ही विधानं बरोबर आहेत. हा फक्त चूक आहे. बरोबर असलेली वाचून घेऊ आपण. न्यायासंबंधीची मार्क्सवादी धारणा गरजांवर भर देते, हे बरोबर आहे. काही स्त्रीवादी न्याय या संकल्पनेस जोपासना हा पर्याय सुचवितात आणि न्यायविषयक उदारमतवादी दृष्टिकोन स्वातंत्र्यास प्राधान्य देतो. चुकीची जोडी जोडलेली आहे, ती आहे सी, चुकीची. मग बरोबर वाचून घेऊ की एडमंड बर्थनी पुराणमतवाद सांगितलेला आहे, त्यानंतर J.S. मिलनी उदारमतवाद सांगितलेला आहे आणि एम्मा गोल्ड्समॅननी राज्यवाद सांगितलेला आहे. परिवर्तनाची माओप्रणीत वैशिष्ट्यपूर्ण रणनीती कोणती? सांस्कृतिक क्रांती. हा पण रिपीट झालेला आहे. माओप्रणीत राजनीतिक सांस्कृतिक क्रांती दर्शवतो. लेनिनवादाच्या चौकटीत कोणते तत्व बसत नाही? त्यामध्ये जनकेंद्री रणनीती म्हणजे मास लाईन बसत नाही. मग लेनिनवादात काय काय आहे? तर अग्रदलवाद आहे, लोकशाही केंद्रवाद आहे आणि कामगार वर्गांची हुकुमशाही आहे. कोणते तत्व गांधी प्रणित विचारांच्या केंद्रस्थानी आहे? कर्तव्य. कर्तव्य हे गांधी प्रणित विचारांच्या केंद्रस्थानी आहे. मानवेंद्रनाथ रॉय यांनी कोणत्या विचारधारेस पाठिंबा दिला नाही? तर त्यांनी चिदवाद पाठिंबा दिलेला नाही. त्यांनी जडवाद, लोकशाही आणि विवेकवाद यास पाठिंबा दिलेला आहे. जडवाद, लोकशाही आणि विवेकवाद. कोणती जोडी अयोग्य पद्धतीने जोडण्यात आलेली आहे? शहाणपणा, प्लेटोनुसार. मग बरोबर काय आहे? तर भावना म्हणजे उत्पादक वर्ग असतो, साहस सैनिक वर्गात असतो आणि विवेक शासक वर्गात असायला पाहिजे, हे प्लेटोच्या मते आहे. लोकशाहीमध्ये श्रीमंताच्या तुलनेत गरिबांकडे जास्त सत्ता असते, कारण ते संख्येने जास्त असतात आणि बहुसंख्यकांची इच्छा सर्वोच्च असते. तर हे वाक्य आहे ॲरिस्टॉटल यांचं. यामध्ये योग्य जुळलेली नाही आहे, ती जी डी आहे. बाकी सगळे बरोबर आहेत. बरोबर वाचून घेऊ की थॉमस हॉब्स यांनी निसर्ग अवस्थेमध्ये लाभ हेच मोजमापाचे प्रमाण आहे असंच म्हटलंय. हा प्रश्न रिपीट झालेला आहे नेटमध्ये, मग तर त्या हिशोबाने लक्षात ठेवावं लागेल. जॉन लॉकने जिथे संपत्ती नसते तिथे अन्याय नसतो असं म्हणाले आणि रुसोने मनुष्य जन्म स्वतंत्र असतो आणि नंतर बंदिस्त होतो असं म्हणालेलं आहे. परत अयोग्य पद्धतीने जोडी जोडलेली आहे, जी डी आहे. बाकी सगळे योग्य आहेत. पण मार्क्स म्हणजे निसर्गापासूनचा परात्मभाव, मार्क्सचा मानवतेपासून परात्मभाव आणि मार्क्सचा स्वतःपासून. निसर्ग, मानवतेपासून आणि स्वतःपासूनचा परात्मभाव मार्क्सने जोडलेला आहे. हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. यामध्ये कोणते बरोबर आहेत ते सांगायचं आहे. तर फक्त 1 आणि 2च बरोबर आहेत. वाचून घेऊ आपण की हॉबने निसर्गसिद्ध सांगितला हक्क आणि लॉकने निसर्ग सांगितले. रुसोने निसर्गसिद्ध हक्क सांगितलेला नाही, फक्त हॉब्स आणि लॉक यांनी निसर्गसिद्ध हक्क सांगितलेले आहेत. सविनय प्रतिकार सिद्धांत अरविंद घोष यांनी प्रथमतः मांडलेला आहे. सविनय प्रतिकार सिद्धांत अरविंद घोष. रॉय यांच्या मते फक्त तिसरं वाक्य बरोबर आहे की व्यक्ती समाजाच्या आधी आहे आणि स्वातंत्र्य केवळ व्यक्तीकडून उपभोगले जाते, हे M.N. रॉय यांचं म्हणणं आहे. अयोग्य विधान ओळखायचं तर सी अयोग्य आहे. बाकी सगळे बरोबर आहेत. मग बघून घेऊ. भारतात राज्यघटनावादापुढे काही आव्हाने उभी राहिली आहेत. अमेरिकी राज्यघटना ही पहिली लिखित व तयार केलेली राज्यघटना आहे, हे पाठ करावं लागला. अमेरिकेची राज्यघटना पहिली लिखित राज्यघटना आहे.
आणि ब्रिटनची राज्यघटना अंशतः लिखित व अंशतः अलिखित आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. असर्शनचा प्रश्न आहे, त्यामध्ये कारण योग्य नाही आहे, बाकी स्टेटमेंट्स बरोबर आहे. की अमेरिकेची राज्यघटना तयार केली गेली तेव्हा न्यायालयीन पुनर्विलोकन राज्यघटनेत समाविष्ट नव्हते, कारण अमेरिकेत मार्बरी विरुद्ध मेडिसन खटल्यापासून न्यायालयीन पुनर्विलोकनाची सुरुवात झाली. हे दोन्ही बरोबर आहेत, पण स्पष्टीकरण बरोबर नाही, कारण बरोबर नाही. कोणत्या देशात प्रत्येक घटक राज्याला विशिष्ट सभागृहात समान प्रतिनिधित्व तत्व अवलंबलेलं नाही? तर यामध्ये भारतात ते नाही आहे. बाकी समान प्रतिनिधित्व अमेरिकेत आहे, स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आहे. अयोग्य जोडी आपल्याला ही आहे, फ्रान्सवाली अयोग्य. बरोबर कोणची आहे? तर अमेरिका हे न्यायालयीन पुनर्विलोकन तत्व स्वीकारते, UK घटनात्मक राजेशाही आणि स्वित्झर्लंडमध्ये संघीय कार्यकारी आहे. हे तर खूप वेळा प्रश्न आलेला आहे की स्वित्झर्लंडमध्ये कोणचं कार्यकारी परिषद आहे? सांघिक आहे. योग्य उत्तर ओळखायची आहेत आपल्याला. यामध्ये 1 आणि 2च योग्य आहे, ते वाचून घेऊ आपण. की अमेरिकेची राज्यघटना फिलाडेल्फिया इथे तयार करण्यात आलेली आहे. कधी कधी प्रश्न येतो की अमेरिकेची राज्यघटना वॉशिंग्टन इथे तयार केलेली आहे, तर ते चूक आहे. अमेरिकेची राज्यघटना फिलाडेल्फिया इथेच तयार केलेली आहे आणि पहिल्या 10 घटनादुरुस्तीद्वारे अमेरिकेच्या राज्यघटनेत हक्कांची सनद समाविष्ट करण्यात आली आहे. एवढीच 2 विधानं बरोबर आहेत. आता बघा, मगाशीच आपण प्रश्न बघितला की अधिकारयुक्त मूल्यांचे वितरण, तर हे डेव्हिड ईस्टन यांनी राजकीय व्यवस्थेची व्याख्या या शब्दात केली होती. यामध्ये दोन्ही पण चूक आहेत. चीनने राज्यघटनावादाचा स्वीकार केला आहे, चूक आहे. आणि चीनी जनता सर्व प्रकारचे लोकशाही हक्क उपभोगते, हे सुद्धा चूक आहे. पुढचा प्रश्न जोडाजोडाचा आहे, याचं उत्तर आहे बी. कसं बघूया. डेव्हिड ॲप्टरने द पॉलिटिक्स ऑफ मॉडर्नायझेशन हे पुस्तक लिहिलेलं आहे. हंटिंग्टनने लिहिले आहे पॉलिटिकल ऑर्डर इन चेंजिंग सोसायटी. हंटिंगचा खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न हा. पॉल बॅरनचं आहे द पॉलिटिकल इकॉनॉमिक ऑफ ग्रोथ आणि ब्लॅकचं आहे द डायनॅमिक्स ऑफ मॉडर्नायझेशन. लोकशाही समाजीकरण ही कशाचे आधुनिक रूप आहे? लोकशाही समाजवाद हे फेबियन समाजवादाचं आधुनिक रूप आहे. लोकशाही समाजीकरण, फेबियन समाजवाद. त्यामध्ये सुद्धा जोडा लावायचे आहेत, त्याचं उत्तर बी आहे. कसं बघू. ल्युसियन पायने राजकीय विकास सांगितलेला आहे, डेव्हिड ॲप्टरने राजकीय आधुनिकरण सांगितलं आहे, राईट मिल्सने अभिजन सिद्धांत आणि मॅक्स वेबरने अधिसत्ता सांगितलेली आहे. 20व्या शतकातील सर्वंकषशाहीची रचना कांद्यासारखी आहे, असं कोणाचं मत होतं? हन्ना ॲरेंटचं मत होतं. अयोग्य जोडी कोणची? याच्यामध्ये सी वाली अयोग्य आहे. मग बरोबर बघू. क्रिटिक ऑफ एलिटिस्ट थेअरी वॉकरची आहे, लिबरलिझम अँड सोशल ॲक्शन डूचं आणि फ्रीडम पॉवर अँड डेमोक्रेटिक प्लॅनिंग मॅनहॅमचं. राजकीय अभिजनांच्या अभ्यासासाठी धनिकांचा पोलादी कायदा म्हणजे आयर्न लॉ ऑफ ओलिगार्ची रॉबर्ट मिशेलचा आहे. हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे खूपदा. नवसांस्कृतिक सिद्धांताच्या मूल्याभिमुखतेचे 4 तर्क आहेत, दैववाद, पद्धसोपान, व्यक्तिवाद आणि समतावाद. प्रादेशिक पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता होणे आवश्यक असते? किमान 4 राज्यात मान्यता मिळणे. प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी किमान 4 राज्याची मान्यता आवश्यक असते. जर लोकसभेला सभेच्या उपसभापती व सभापतीचे पद रिक्त असेल तर सभागृहाच्या बैठका कोणाच्या अध्यक्षतेखाली होतात? सभागृहाने मान्य केलेल्या अध्यक्षांच्या यादीतील सर्वात प्रथम सदस्य. पंचायती राज संस्थांच्या निवडणुका पक्षीय व्हाव्यात ही शिफारस कोणी केलेली होती? पंचायत राजच्या संदर्भात सगळ्यात जास्त शिफारशी ह्या अशोक मेहता समितीने केलेल्या आहेत. भारतीय राज्यघटनेने बहाल केलेले मूलभूत हक्क कशा पद्धतीने स्थगित करता येतात? आणीबाणी लागू करून. मूलभूत हक्क स्थगित करता येतात आणीबाणी लागू करून. चुकीचं विधान ओळखायचं आपल्याला, तर हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. 36वा प्रश्न.
भारताच्या राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या पदांचा उल्लेख नाही आहे? उपपंतप्रधान नाही आहे भारतामध्ये. बाकी राज्यसभेचे उपाध्यक्ष असतात, लोकसभेचे उपसभापती असतात, राज्य विधिमंडळाचे उपसभापती असतात. उपपंतप्रधान भारतीय राज्यघटनेत हे पद नाही. खालीलपैकी कोणता गट राज्य पुनर्रचना आयोगात कार्यरत होता? फाजल अली, पानिक्कर आणि कुजरू. हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे. 38 मध्ये फक्त 3 आणि 4च बरोबर आहे. बघून घेऊ आपण की लोकसभेच्या विचारार्थ असलेले विधेयक लोकसभा विसर्जित झाल्यावर रद्द होते. एखादे राज्यसभेत सादर झालेले विधेयक लोकसभेकडून संमत झाले आणि राज्यसभेत अनिर्णित अवस्थेत असेल तर रद्द होत नाही. असर्शनचा प्रश्न आहे. धर्मनिरपेक्षता हे भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. म्हणजेच राज्याने विविध धर्माबाबत निपक्षपाती भूमिका घेतली पाहिजे. कारण राज्याच्या धर्माच्या मार्गदर्शक तत्वांमधील एक तत्व असे म्हणते की राज्य दूध त्या जनावरांची योग्य पैदास करण्यासाठी प्रयत्न करेल आणि गाय वासरांची कत्तल रोखेल. त्यामध्ये स्पष्टीकरण बरोबर नाही आहे. स्टेटमेंट दोन्ही बरोबर आहेत. जेव्हा भारतात आर्थिक आणीबाणी लागू केली जाते तेव्हा आर्थिक अरिष्टावर मात करण्यासाठी आवश्यक अशा सूचना राष्ट्रपती राज्यांना देतील आणि काही काळासाठी अधिकाऱ्यांचे पगार कमी केले जातील. डेटा डॉमिनंट कास्ट अँड अदर एसेट्स हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? M.N. श्रीनिवास यांनी. डॉमिनंट कास्ट अँड अदर एसेट्स, श्रीनिवास. असा प्रश्न आलाय परत. यामध्ये सगळे बरोबर आहेत. म्हणजे दलित हे भारतीय समाजाच्या जातीय उतरंडीमध्ये निम्न स्तरावर आहेत, तसेच ते या समाजाच्या वर्गीय उतरंडीमध्ये निम्न स्तरावर आहेत. कारण दलित मुख्यतः गरीब शेतकरी आहेत, ग्रामीण अर्थकारणात शेतमजूर दलित आहेत आणि शहरी अर्थकारणात दलित मोठ्या संख्येने कामगार लोकसंख्या आहे. हे सगळं बरोबर आहे. सगळे कारणं बरोबर आहेत आणि स्टेटमेंट सुद्धा बरोबर होतं. यामध्ये योग्य प्रकारे जोडलेली जोडी आहे. काँग्रेसचं जे प्रभुत्वशाली पक्ष होता तो होता 52 पासून 67 पर्यंत. आता हे पण आपल्याला माहिती पाहिजे की काँग्रेसचं वर्चस्व 1967 पर्यंतच प्रबळ होतं. हे खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे हा. त्यानंतर योग्य प्रकारे जुळलेली नाही आहे जी ही आहे, बाकी सगळे बरोबर आहे. मग काय? पक्षपद्धती सिद्धांत काय असतो? सामाजिक अंतराळ सिद्धांत. पक्षपद्धती सिद्धांत काय असतो? निवडणूक नियम सिद्धांत आणि पक्षीय व्यवस्थेचे विखंडन. सामाजिक ऑडिट करून ग्रामसभांना सबल करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली? 73वी. कोणती जोडी योग्य प्रकारे जुळलेली नाही आहे? 46. मग कोणत्या बरोबर आहेत? की द्विपक्ष पद्धती राजस्थानमध्ये आहे, द्विपक्ष पद्धती महाराष्ट्रात आहे आणि द्विपक्ष पद्धती मध्य प्रदेश. द्विपक्ष पद्धती राजस्थान आणि मध्य प्रदेश आणि बहुपक्ष महाराष्ट्रात. निवडणूक सुधारणा समिती पुढीलपैकी कोणती नाही? तर मॉरिस जोन्स ही निवडणूक सुधारणा समिती नाही आहे. तर मग जयप्रकाश नारायण समिती, तारकुंडे आणि गोस्वामी ह्या निवडणूक सुधारणा समिती आहेत. ल्युथर गुलिक्सच्या मते पॉस्टकॉर्ब म्हणजे काय? तर नियोजन, संघटन, कर्मचारी प्रबंधन, निर्देशन, समन्वयन, प्रतिवेदन आणि अर्थसंकल्प म्हणजे पॉस्टकॉर्ब. रेषा आणि पंक्ती समन्वयक असून पंक्तीचे रेषेवर वर्चस्व नसते, किंबहुना त्यांचे कार्य समान अधिसत्ता पातळीवर समान जबाबदारीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली चालते. हे लेफॉस्कीचं मत होतं. नोकरशाही एक अशी शासन पद्धती आहे की जिचे नियंत्रण अधिकारी वर्गाच्या हातात एवढ्या प्रमाणात एकवटलेले असते की त्याच्या प्राबल्यामुळे सामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्यास धोका पोहोचतो. हे लास्कीचं मत होतं. जोड्या लावायच्या आहेत. कसं ते बघू. UPSC हे घटनात्मक संस्था आहे. SSC ही 1975 मध्ये गठीत झालेली आहे.
नीती आयोग हा एक सामाजिक न्याय प्राधिकरण आहे आणि निवडणूक आयोग हे कलम 324 अन्वये येतो. सामूहिक प्रकल्प म्हणजे कम्युनिटी प्रोजेक्ट व राष्ट्रीय सेवा यांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेला गट हा प्रश्न त्यांचा झालेला आहे. वित्त आयोगाच्या कार्यासंबंधीच्या चुकीचं विधान आहे हे. मग बरोबर कोणतं आहे तर वित्त आयोगाच्या संदर्भात कर रूपाने गोळा झालेल्या निव्वळ निधीचे केंद्र व राज्य यामध्ये वितरण करणे, सहाय्यक अनुदानाविषयीची तत्त्वे आणि सुयोग्य वित्त व्यवस्थापनासाठी राष्ट्रपतींच्या अभिप्रायार्थ पाठविलेली बाब एवढे बरोबर आहे. 73वी घटनादुरुस्ती कोणत्या राज्यांना लागू नाही तर ती आहे मिझोराम, नागा, जम्मू आणि काश्मीर. मिझो, नागा, जम्मू काश्मीरला 73वी घटनादुरुस्ती लागू नाही. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी हे पद हेस्टिंग्सने स्थापन केले आहे. हा पण खूप बेसिक प्रश्न आहे, माहितीच पाहिजे आपल्याला. म्हणजे जिल्हा परिषद कोणी आयोजित केली? बॉबेनने. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी पद कोणी आणलं? वॉरन हेस्टिंग्स. असे बेसिक प्रश्न आहेत. शासनाच्या वित्तीय व्यवहाराचे सुयोग्य प्रशासन सुकर करण्यात अर्थसंकल्प व्यवस्थेचे खरे महत्त्व दडले आहे हे FW विलोबीचं वाक्य आहे. दफ्तर दिरंगाई हे प्रशासकीय कार्यपद्धतीतील स्तोम ड्वाइट वॉल्डो यांनी मांडलेलं आहे. दफ्तर दिरंगाई, ड्वाइट वॉल्डो. विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात सहभागी असलेल्यांनी नियोजलेल्या कार्यक्रमांची व प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी जे संघटित प्रयत्न म्हणजे विकास प्रशासन होय हे फ्रेडरिक रिक्स यांनी मांडलं. यांनी साला मॉडेल सांगितलेलं आहे, पारिस्थितिकी उपागम सांगितलेला आहे. असे भरपूर प्रश्न रिक्सबद्दल आलेले आहेत. नीतिधैर्यविषयक दिलेले चूक विधान आहे. नीतिधैर्यामध्ये प्रशासनावर विश्वास असतो, त्याची आपुलकीची भावना असते, रास्त अभिमान असतो आणि निश्चित वृत्ती असते. असर्शन प्रश्न आहे. सगळंच बरोबर आहे याच्यामध्ये की अमेरिकेत जनसामान्य आणि अभिजन यांच्यातील पक्षीय ध्रुवीकरणाची पातळी सध्या उंचावली आहे, कारण तुलनेने गरीब असलेले लोक वाढत्या प्रमाणात डेमोक्रॅटिक पक्षांची तर श्रीमंत लोक रिपब्लिकन पक्षाची पाठराखण करतात. आता यामध्ये हे पण लक्षात घ्या की अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक पक्ष आहेत, हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. तर हे सगळं बरोबर आहे आणि स्पष्टीकरण सुद्धा अचूक आहे. कधी झालेल्या बंडाळीत मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद पदच्युत झाले? फेब्रुवारी 2012 मध्ये झालेल्या बंडाळीमध्ये. दक्षिण आशियातील कोणत्या देशात 2012च्या प्रारंभी भारत व युनायटेड स्टेट्स यांनी उघडपणे हातमिळवणी करून तेथील देशांतर्गत राजकीय संघर्ष आटोक्यात आणला? मालदीव्स. शीतयुद्धोत्तर कालखंडातील घटनांचा क्रम लावायचा आहे. चढता क्रम आहे तर हा क्रम राहील. पूर्वाश्रमीच्या युगोस्लावियामधील अंतर्गत बंडाळी, रवांडामधील वार्षिक संहार, मग अमेरिकेच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानवरील आक्रमण आणि रशियाच्या जॉर्जियावरील आक्रमण. क्रिटिकल सिद्धांताच्या पूर्ण विकासात योगदान देणारे फ्रँकफर्ट स्कूल. क्रिटिकल सिद्धांताचा विकास फ्रँकफर्ट विद्याक्षेत्र. आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्त्रीवादी सिद्धांत हे पुरुष सत्तेतून निर्माण होणाऱ्या प्रश्नांविषयी विविध परिप्रेक्ष्याची मांडणी करतात. मायकेल डॉयल प्रणीत लोकशाही जन्य शांतता या संकल्पनेचे 3 आधारस्तंभ आहेत: शांततामय संघर्ष निवारण, सामायिक मूल्य आणि सहकार्य. मायकेल डॉयल लोकशाहीजन्य शांतता संकल्पना. कोणत्या धोरणात तत्त्वांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असते? मानवीय हस्तक्षेप जोडा लावायचे आहेत. यामध्ये पहिलंच उत्तर आहे, कसं ते बघू. पेशिंग 2 हे US मॉडेल आहे. M चीनचं आहे. स्कड आहे इराकचं आणि ब्राह्मोस आहे भारताचं. त्यापैकी ब्राह्मोस भारत हे आपल्याला माहितीच आहे. डेटन पॅरिस कराराचे महत्त्व काय आहे तर युगोस्लाविया युद्धाची समाप्ती आणि 1995 साली झालेली बोस्निया
क्रोएट सर्ब यामध्ये झालेली कायदेशीर विभागणी हे डेंटन पॅरिस कराराचं महत्त्व आहे. कोणत्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने आपल्या निरोपाच्या भाषणात उद्योगधंद्याच्या शासनावरील प्रभावाचा निर्देश करण्यासाठी लष्करी औद्योगिक युती शब्दप्रयोग वापरला? ड्वायट आयझेनहॉवर. लष्करी औद्योगिक युती ड्वायट आयझेनहॉवर. गेल्या अनेक वर्षापासून भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेला धोका म्हणून कोणता घटक ओळखला जातो? नक्षलवाद. हे अंतर्गत सुरक्षिततेला धोका निर्माण करतात नक्षलवाद. एकोणीसशे मध्ये मालदीवमध्ये झालेल्या लष्करी उठावाची योजना PLOTE यांनी आखली होती. 1988 मालदीव PLOTE. उदारमतवाद व वास्तववाद यांच्यातील भेद स्पष्ट करणारा घटक. वास्तववादी उदारमतवाद्यांकडे चिदवादी म्हणून बघतात, जे मानवी स्वभावाच्या मुख्य वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात. कोण आहेत ते? उदारमतवाद व वास्तववाद यांच्यातील भेद. हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला होता. आणि लास्ट वाला प्रश्न आहे की सर्वसाधारणपणे अमेरिका भारत यांची जवळीक बहुध्रुवी जगात विशेषतः आशिया खंडात महत्त्वाचे आहे, कारण अमेरिकेच्या वर्चस्वाला शह देत झालेला चीनचा उदय आणि चीनला रोखण्यासाठी झालेली अमेरिका भारत जवळीक. इथेच आपण हा प्रश्नपत्रिका संपवली आहे. थँक्यू.